दिवसांपासून भरणेंचा कुठलाही संपर्क झालेला नाहीये। भरणेंचा फोनही स्विच ऑफ येतोय आणि त्यातच भरणेंनी अद्यापही पदभार स्वीकारलेला नाहीये। दरम्यान भरणे यांना मनासारखं खातं न मिळाल्याने ते नाराज असल्याची सध्या राजकीय वर्तुळात चर्चा आहे आणि त्याचमुळे ते नॉट रिचेबल तर नाही ना अशा चर्चांना आता उधाण आलंय। क्रीडा मंत्री दत्तात्रय भरणे सध्या नॉट रिचेबल आहे। त्यांचा फोन स्विच ऑफ लागते। गेल्या 3 दिवसांपासून भरणेंना संपर्क करण्याचा प्रयत्न होते, मात्र त्यांच्याशी संपर्क होऊ शकलेला नाहीये। या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी नितीन आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। नितीन, भरणे नॉट रिचेबल आहे, काय अधिकची माहिती? दत्तात्रय भरणे यांना या मंत्रिमंडळ विस्तारामध्ये कॅबिनेट मंत्रीपदी बढती देण्यात आलेली होती। आधी ते राज्यमंत्री होते, या आधी ज्यावेळेस मंत्री होते त्यावेळेस कॅबिनेट मंत्री झाल्यानंतरही त्यांची नाराजी दिसून येते। मागील 3 दिवसांपासून ते कार्यकर्ते असतील, जवळचे लोक असतील, त्यांच्या संपर्कात नाहीयेत आणि त्याचबरोबर त्यांनी मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर अद्यापही मंत्रिपदाचा पदभार जो आहे तो मंत्रालयात जाऊन स्वीकारलेला नाहीये। त्यामुळे इंदापूर तालुक्यामध्ये विशेषतः वेगळ्या चर्चा सुरू आहेत की दत्तात्रय भरणे हे त्यांना जे खातं देण्यात आलेलं आहे त्यामुळे नाराज आहे आणि त्याचमुळे ते नॉट रिचेबल असल्याचं किंवा त्यांनी मंत्रिपदाचा पदभार स्वीकारला नसल्याचं बोललं जात आहे। जी, धन्यवाद नितीन आपण दिलेल्या माहितीबद्दल। तर गेल्या 3 दिवसांपासून भरणेंचा संपर्क झालेला नसल्याची माहिती समोर येते।